आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत घट, मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट। धरणांमध्ये केवळ 31% पाणीसाठा, मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। मुंबईत आतापर्यंत 13%च नाली सफाई, पालिका अभियंते उद्यापासून नालेसफाईचा आढावा घेणार। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत नियोजन करून तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश। मुंबईतील राणीच्या बागेत कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालवल्यास 500 रुपयांचा दंड। पेंग्विन गेट, मुख्य गेट, कॅमल गेट, बैल गेट, बंगला गेट या ठिकाणी कामगारांना दुचाकी न चालवण्याच्या सूचना। दुचाकी चालवल्यास 500 रुपयांचा दंड। मुंबईतील एसआरए प्राधिकरणाच्या कार्यालयाचा विस्तार होणार। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एचडीआयएलचा 4था मजला भाडेतत्वावर घेतला। जागा अपुरी पडत असल्यानं निर्णय। मध्य रेल्वेचा अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक, अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वेवरील रात्रकालीन ब्लॉकमुळे सकाळी विरारहून सुटणाऱ्या लोकलची अंधेरीपर्यंतच धाव। 8:30 वाजल्यापासून फास्ट लोकल चर्चगेट पर्यंत सुरू, तर 9 नंतर स्लो लोकल सुरू होणार। स्लो लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने। मध्य रेल्वेवर 16 एप्रिल पासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार। सध्या धावणाऱ्या 66 एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80 वर पोहोचणार।